फुटी प्रकरणामध्ये आरोपी पी.व्ही. कुलकर्णीच्या बांधकामावर नगरपालिकेनं नोटीस बजावली आहे। अनधिकृत बांधकाम न पाडल्यास पुढील कारवाई करण्यात येणार आहे। आरोपी प्राध्यापक कुलकर्णीचं बीडमध्ये वडिलोपार्जित घर आहे आणि त्याचं या ठिकाणी घर बांधलं जातंय। तर या बांधकामावर नगरपालिकेनं ही नोटीस बजावली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी पी.व्ही. कुलकर्णी याचं बीडमध्ये टोलेजंग इमारतीचं काम सुरू असल्याचं समोर आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी हे इमारतीचं बांधकाम सुरू असल्याचं समोर आल्याच्या नंतर या बांधकामाला नगर परिषदेने कुठल्याही प्रकारची परवानगी दिली नसल्याचं समोर आलं आणि यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जर हे बांधकाम अनधिकृत असेल आणि त्यामध्ये जर काही त्रुट्या असतील तर त्यावरती कारवाई केली जाईल असं सांगितलेलं होतं। यानंतर आज आता नगर परिषदेच्या लोकांनी या ठिकाणी येऊन बांधकामाची मोजदाद केलेली आहे। नगर परिषदेकडून थेट तोडक कारवाई केली जाण्याची शक्यता आहे। या बांधकामावरती पुढील 3 दिवसाच्या नंतर मात्र आता बुलडोजर चालवलं जाण्याची देखील शक्यता आहे। या संदर्भात नगर परिषदेने ही आज नोटीस देखील चिटकवलेली आहे। कॅमेरा पर्सन प्रमोदसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। नीट पेपर फुटी प्रकरणात बालरोग तज्ञ डॉक्टर मनोज शिरुरेला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे। मनोज शिरुरेनं मोठेगावकरकडून स्वतःच्या मुलासाठी पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे। सीबीआयनं मनोज शिरुरेला लातूरहून चौकशीसाठी पुण्यात आणलं होतं। चौकशीनंतर मनोज शिरुरेला सीबीआयनं अटक केली असून तो मूळचा लातूरचा असल्याची माहिती आहे। तर नीटचा पेपर स्वतःच्या मुलासाठी खरेदी करणाऱ्या पहिल्या पालकाला सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे। मनोज शिरुरे हे बालरोग तज्ञ असून पी.व्ही. कुलकर्णी आणि मोठेगावकरच्या संपर्कात होते। नीटची प्रश्नपत्रिका पुण्यातूनच राजस्थानपर्यंत पोहोचल्याचं सीबीआयच्या तपासात उघड झालंय। पुण्यातील आरोपींकडून टेलिग्रामच्या माध्यमातून प्रश्नपत्रिकेच्या PDF फाईल्स गुरुग्राम मार्गे राजस्थानमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। त्यामध्ये 150 प्रश्नांसाठी 10 लाखांचा व्यवहार झाल्याचंही तपासात निष्पन्न झालंय। तर दुसरीकडे प्रमुख आरोपी मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारेला चौकशीसाठी दिल्लीहून पुण्यात आणण्यात आलंय। दोघांचीही सीबीआयकडून समोरासमोर चौकशी करण्यात येते। मांढरे आणि वाघमारे पुण्यातील सुखसागर परिसरातील एकाच इमारतीमध्ये राहत असल्याची माहिती समोर आली आहे। तर पुण्यात विद्यार्थी आणि पालकांचीही चौकशी सीबीआयकडून करण्यात येते। तर तिकडे अंबाजोगाईमध्ये सुद्धा सीबीआयकडून 2 विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात येते। विद्यार्थ्यांचे मोबाईल आणि मेमरी कार्ड हे देखील ताब्यात घेतल्याची माहिती असून विद्यार्थी लातूर या ठिकाणी शिक्षण घेत होते अशी माहिती आहे।